चेंगराचेंगरीमध्ये 9वीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय। दिव्यांशी आपल्या आई-वडिलांसोबत चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आलेली होती आणि त्यावेळी जी चेंगराचेंगरी झाली त्या चेंगराचेंगरीमध्ये दिव्यांशीचा मृत्यू झालेला आहे। दिव्यांशी अवघी 9वीत होती। 14-15 वर्षाचं वय असेल तिचं। ती आपल्या आई-वडिलांसोबत इथे सेलिब्रेशनसाठी आलेली होती, मात्र त्यावेळेला झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये दिव्यांशीचा मृत्यू झाला। अक्षता नाईक आपल्याला अपडेट देतात। अक्षता, बेंगळुरूमध्ये चेंगराचेंगरी झाली, आरसीबीचं सेलिब्रेशन होतं त्यावेळी आणि हे सेलिब्रेशन आजच नाही तर काल रात्रीपासून सुरू होतं। संपूर्ण कर्नाटकात हे जल्लोष सुरू होता। दरम्यान आज चिन्नस्वामी स्टेडियममध्ये जल्लोषाचं वातावरण होतं। विधानसभेपासून स्टेडियमपर्यंत विजय रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। यावेळी चिन्नस्वामी स्टेडियम परिसरात मोठी गर्दी झाली। स्टेडियम बाहेर प्रमाणाबाहेर गर्दी झाली होती आणि गेटवरून आत घुसण्याची घाई गडबड यावेळी चाहत्यांनी केली। यातच एक चिमुकली होती 14 वर्षाची, तिचा या घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे। दिव्यांशी असं तिचं नाव आहे। ती आपल्या आई वडिलांसोबत या कार्यक्रमाला आलेली होती। खरं तर ही विराट कोहलीची चाहती आहे, त्यामुळे त्याला पाहण्यासाठी आली होती। मात्र तिला सुद्धा याबद्दल आपला हा शेवटचा दिवस आहे असं माहीत नव्हतं आणि तिचा या घटनेमध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। सध्या बेंगळुरूमध्ये चेंगराचेंगरीमध्ये एकूण 11 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि 27 जण जखमी आहेत। नम्रता, अक्षता धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। तर अवघ्या 9वीमध्ये शिकणारी दिव्यांशी सेलिब्रेशनसाठी आली होती। विराट कोहलीची चाहती होती। आपल्या आई-वडिलांसोबत ती इथे आलेली होती। विराट कोहलीची एक झलक पाहायला मिळेल या अपेक्षेने ती आलेली असताना मैदानाबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये दिव्यांशीचा मृत्यू झाला आहे। Thank you.